न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांना छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। महाराष्ट्र माझा रेवा वरदा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टानाया गेले सूरजजींसाठी जोडणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व पुरस्कार विजेते आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। तसेच स्वराज्य प्रतिष्ठान आणि हुतात्मा बाबू गेणू स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य असा हा शिवराज्याभिषेक गौरव सोहळा मुंबईत आज या ठिकाणी पार पडत आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांचं सद्भाग्य आहे की ज्या भूमीत छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला त्याच भूमीत आज आपण इथे उभे आहोत, उपस्थित आहोत, ही खूप मोठी गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी राजे हे आदर्श राजे म्हणून संपूर्ण जगाने त्यांचं वर्चस्व मानले आहे। ज्यांनी जनहितासाठी सर्वस्व पणाला लावले अशा राजांना माझा त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन। स्वराज्य प्रतिष्ठान व हुतात्मा बाबू गेणू स्मारक समितीतर्फे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व विधायक कामं करण्यात येत आहेत। गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न असेल, मराठी माणसांच्या विषयाचा मुद्दा असेल किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याची चळवळ असेल, या सर्व उपक्रमामध्ये सातत्याने हा लढा स्वराज्य प्रतिष्ठान व हुतात्मा बाबू गेणू स्मारक समिती लढत आहे। स्वराज्यातून सुराज्याच्या नवनिर्मितीचे अधिष्ठान या संकल्पनेअंतर्गत स्वराज्य प्रतिष्ठान, शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि हुतात्मा बाळू गेणू स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले। यावेळी दीपक कदम यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पाटील होते। उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ. सुधाकर सुराडकर उपस्थित होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि हुतात्मा बाळू गेणू स्मारक समितीचे संयोजक सूरज भोईर, डॉ. प्रभाकर कांबळे, ॲडव्होकेट सोपान उडबारकर, गिरीश शहा, महेश कोकाटे, अनिल साळवे, मीनाक्षी आहिरे, वैशाली कांबळे, विजय भोसले, डॉ. संजय हर्षे, भारत खांडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सगळ्यांच्या पाठीवर काम झालंय। आजच्या युवकांकडे आदर्श नाही, आदर्श कुणाला बनावा यासाठी त्यांच्याकडे प्रश्नचिन्ह आहे। मला वाटतं त्या प्रश्नचिन्हाला मिळण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाने त्यामुळे जी छोटी छोटी स्वयंप्रेरित त्या ठिकाणी तारक मंडळी आमची आहे, त्या ठिकाणी जे संघर्षामध्ये काम करतात ते समाजाला दिशा दाखवण्याचं भविष्यात काम करण्याचं प्रेरलेले आहे असं मला वाटतं। आणि या माध्यमातून समाजाचं एक चांगलं काम या सगळ्यांच्या वतीनं त्यासाठी आपण सगळे आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजहित, देशहित, राष्ट्रहित आणि महाराष्ट्रहित या उपक्रमासाठी मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ते समन्वय समिती तसेच मुंबई मित्र संघटनेचे विशेष सहकार्य लाभले। पुरस्काराबद्दल दीपक कदम यांनी आयोजक संस्था, मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।